सोलापूर जिल्ह्यातील भैरवनाथ साखर कारखान्यातील शेतकऱ्यांची बिलाची रक्कम जी आहे ती अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 50 ते 60 शेतकरी आज पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात आलेले होते आणि त्यांनी आता साखर आयुक्तांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। तुम्ही आता साखर आयुक्तांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली, अद्याप शेतकऱ्यांची बिलं मिळालेली नाहीत, काय नक्की प्रकार आहे? या राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत सरांचे साखर कारखाने आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहेत। त्यापैकी भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड आलेगाव हा साखर कारखाना आहे। या साखर कारखान्यावर चालू 24-25च्या गाळपातील ऊस बिले न दिल्यामुळं आरआरसी कारवाई झालेली होती। असं असताना सुद्धा आरआरसी कारवाई रद्द करण्यासाठी या साखर कारखान्याचे जे माजी मंत्री तानाजीराव सावंत सर आहेत यांनी स्वतः आणि त्यांच्या सगळ्या स्टाफनी मिळून, तिथल्या कार्यकारी संचालकांनी मिळून अशी फसवणूक केली की कागदपत्र रेकॉर्डेड वेगळ्या पद्धतीने दाखवली की सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही ऊस बिले दिलेले आहेत आणि आमची आरआरसी कारवाई रद्द करण्यात यावी असं दाखवण्यात आलं। परंतु या साखर कारखान्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची आमची ऊसाची बिलं दिलेली नाहीत। त्यामुळं आम्ही साखर आयुक्तांकडे आलेलो आहे की आमच्या ऊसाच्या हक्काची बिलं आम्हाला मिळाली पाहिजेत। तुम्ही निवेदन दिलं, त्यांची चर्चा केली, साखर आयुक्तांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? मी स्वतः ऊस नियंत्रण मंडळाचा सदस्य म्हणून हे शेतकऱ्यांची कैफियत मी साखर आयुक्तांकडे ज्यावेळेस मांडली त्यावेळेस साखर आयुक्तांनी सुद्धा विशेष केलं की आम्हाला जीआरडी ऑफिस आणि ऑडिटर यांनी आम्हाला या भैरवनाथ शुगर वर्क्स आलेगाव या साखर कारखान्याची बिलं शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलेली आहेत असा रिपोर्ट दिलेला आहे आणि म्हणून आम्ही आरआरसी कारवाई रद्द केलेली आहे। पण असं जर झालेलं असेल तर आम्ही प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांच्या खात्यावर अकाउंटवर पैसे वर्ग झालेत का नाही याची खातरजमा करून आम्ही साखर कारखान्याचे जे संचालक मंडळ असेल आणि तिथले कार्यकारी संचालक असतील त्यांच्यावर आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करू। त्याचप्रमाणे प्रादेशिक साखर संचालक आहेत त्यांचे आणि त्यांचे सर्व अधिकारी यांच्यावर आम्ही चौकशीची कारवाई करून आम्ही त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू आणि शेतकऱ्यांना आम्ही 7 दिवसात पैसे देण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। 7 दिवसानंतर जर हे सगळी कारवाई नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार शेतकऱ्यांची? जर आम्हाला 7 दिवसात भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे संचालक मंडळ असेल, माजी मंत्री तानाजीराव सावंत सर असतील यांनी जर या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जर ऊसाची बिलं थकीत बिलं जर दिली नाहीत तर त्यांचे ऑफिस जेएसपीएम चौकात कात्रज चौकात आहे, त्यांच्या ऑफिस समोर सगळे शेतकरी येतील, त्यांच्या घरासमोर काही शेतकरी येतील आणि तिथं आमरण उपोषणाला बसतील। आणि काही शेतकऱ्यांची तर मानसिकता अशी झाली, मी आता ऐकलं त्यांच्याकडून की आत्मदहन करायचा त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा मनात आहे की प्रत्यक्ष शेतकरी एवढा आर्थिक अडचणीत आलेला आहे की त्या शेतकऱ्यांचे शिक्षणाची व्यवस्था नाही, त्यांची ऊसाची बिलं न मिळाल्यामुळे त्यांचं आता चालू होणारं ऊसाचं पीक सुद्धा त्यांना घेता येत नाही, त्यांना खाताला पैसे नाहीत, त्यांची लग्न पोरांची तटलेली आहेत, त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च सुद्धा त्यांना परवडेन असा झालेला आहे। असं असताना या साखर कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे आणि तानाजी सावंत सर आहेत यांनी मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा केली, त्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे। तुम्ही सकाळपासून निघालाय सोलापूर जिल्ह्यातून, आता इथे आला, आयुक्तांनी वेळेत भेट दिली नाही असे काही शेतकरी म्हणत होते, काय नक्की वेळ झाली? आम्ही आल्यानंतर आयुक्त साहेबांना आम्ही मीटिंगमध्ये असताना आम्ही इथं आलो, आयुक्त साहेबांच्या स्टाफकडे आम्ही शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील आलेले आहेत हे सांगितलं, परंतु आयुक्त साहेब शेतकऱ्यांची कैफियत न ऐकून घेता ते जेवायला निघून गेले। आमची सुद्धा सहनशीलता की आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांची वाट बघितली परंतु आयुक्त साहेब आले नाहीत। त्यावेळेस मात्र आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा बांध सुटला आणि आम्ही आयुक्त साहेबांच्या ऑफिसच्या दारात आम्ही बसून आम्ही आयुक्त साहेबांचं हे वागणं सुद्धा निषेधार्ह आहे या बाबतीत सुद्धा हे केलेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिलं नाही मिळाली याबाबत सुद्धा आमच्या बरोबर या आलेगाव साखर कारखान्याने जे ऊस घातलेला आहे त्यांचे जे ऊस वाहतूक ठेकेदार आहेत त्या ऊस वाहतूकदारांची सुद्धा त्या कारखान्याने ऊस बिले दिलेली नाहीत। अशी जवळजवळ 5 कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची बिलं थकलेली आहेत आणि 7 कोटी रुपये या ऊस वाहतूकदारांचे थकलेले आहेत। म्हणजे असे जवळजवळ 12 कोटी रुपये या आलेगाव शुगर साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि ऊस वाहतूकदारांना देणं बंधनकारक असताना सुद्धा त्यांनी आमची दिशाभूल आणि फसवणूक केलेली आहे। आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, बाबा कारखान्याचे पैसे आले का अकाउंटला? अहो नाहीत आले,
काय अडचणी येतात हा? अडचणी काय येतात आता? अडचणी काय येतात आता हे मटेरियल नाही घालायला काय नाही त्या उसाला मागणी काय आहे आता काय मागणी काय करताय तुम्ही? जरा ऐकू येत नाही. मागणी काय आहे तुमची आयुक्त? मागणी काय आम्हाला बिल मिळायला पाहिजे. बिल मिळायला पाहिजे लवकरात लवकर फक्त बिल मिळायला पाहिजे. हा लवकरात लवकर बिल मिळायला पाहिजे. आणखी काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत. काय तुम्हाला मिळालं का ते? नाही आम्हाला 11 महिन्यापासून बिल मिळालं लवकरात लवकर बिल मिळालं. आता शेती करताना अडचणी काय येतात? शिक्षणाला पैसा नाही. पुढचा व्यवसाय कसा उभा करायचा, पुढची शेती कशी करायची, पुढच्या ह्यासाठी पैसा नाही. एक जवळजवळ 6-7 महिने झालं शेतकऱ्यांची बिलच दिली नाही. प्रत्येक वेळेस जाऊन तारीख ते तारीख देतात हेल्पाला घालतो. त्यांच्या घरी गेलो तरी ते बिलं देत नाहीत. मध्ये आंदोलन केलं आम्ही जानेवारीमध्ये, त्यावेळेस पण आम्हाला नसते ॲडव्हान्स देतो हे देतो बिलच देत नाहीत. आपण काही अजून शेतकऱ्यांशी बोलणार आहोत. बाबा काय नक्की तुम्ही आता जोरून काय तुम्हाला अडचणी काय येतात? बिल भरायला पैसे नाही, कारखान्याची बिल तुमच्या अकाउंटला आले नाही, त्यामुळे तुम्हाला उपचार मिळेल. उपचारासाठी पैसे नाहीत. उपचारासाठी पैसे नाही. हो हो काय मागणी तुमची आता? आम्हाला बिल पाहिजे ना, बर लवकर बिल पाहिजे. हो आमचा 11 महिन्यात ऊस गेलाय ना. बिल अजून भेट नाही. आपण पाहतोय की प्रत्येक शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या अडचणीने प्रत्येक शेतकऱ्याची एकच मागणी की जी बिलं रखडलेली आहेत इतक्या महिन्यापासून ती लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा व्हावीत आणि लवकरात लवकर जी बिलं मिळायची राहिलेली आहेत ती लवकरात लवकर या शेतकऱ्यांमुळे ही एकच मागणी या शेतकऱ्यांची असलेली आपल्याला पाहायला होती. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह विनय जगताप, TV9 मराठी.